लास्ट व्हिडिओ मध्ये आपण साइन कसा काढायचा आहे ते बघितलेलं आहे. आणि मग ते पेज जे आहे लॉग टेबल मधलं साइनचं ते कसं वाचायचं, लेफ्ट साइडला काय आहे, राईट साइडला काय आहे, हे सगळंच्या सगळं मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. कारण कॉस्टचा व्हिडिओ जो आहे, आज आपण कॉस्ट बघणार आहे, त्या कॉस्टचा व्हिडिओ सेम आहे. त्यामुळं लेफ्ट साइडला काय आहे, वरती काय आहे हे न सांगता मी फक्त दोन फरक सांगणार आहे. एक टेबल जो आहे त्याच्यामध्ये फरक आहे, आणि दुसरी गोष्ट की उत्तर काढताना जी शेवटची स्टेप आहे त्याच्यामध्ये एक फरक आहे. एवढेच दोन फरक फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला साइन कसा काढायचा जर येत असेल तर कॉस्ट कसा काढायचा हे तुम्हाला सहज येईल. तेवढेच फक्त दोन फरक लक्षात ठेवा. त्यातला दुसरा फरक खूप महत्वाचा आहे, पहिला फरक एवढा महत्वाचा नाही. उदाहरणार्थ पहिला फरक आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर बघा की साइन 0 तुमचा 0 होता. ओके, परंतु या ठिकाणी तुमचा जो कॉस 0 तो काय आहे, 1 आहे. आणि जर तुम्हाला आठवत असेल तर मी दाखवलेलं सुद्धा होतं तुम्हाला की तुमचा जो साइन 90 होता तो 1 होता, पण या ठिकाणी तुमचा जो कॉस 90 जो आहे तो तुमचा किती आहे, 0 आहे. ओके, इथे दिसतंय तुम्हाला 0.17 येतोय आणि परत त्यातनं 15 वजा होतोय, म्हणजे ऑलमोस्ट तो अप्रोचेस टू 0. मग फरक काय आहे? फरक हा आहे की तो साइन जो आहे तो 0 पासून 90 पर्यंत वाढत व्हॅल्यू चाललेली होते. त्या सगळ्या व्हॅल्यू वाढत वाढत चाललेल्या होत्या. तुम्ही जसं जसं 0 डिग्री पासून 90 डिग्रीकडे जाल तसा व्हॅल्यूज वाढत वाढत चाललेल्या होत्या. परंतु कॉस मध्ये व्हॅल्यूज कमी कमी होत जातात. इथे तुम्हाला दिसतंय, इथं तुमची व्हॅल्यू किती आहे, पहिली 70-71 व्हॅल्यू आहे. ओके, 70-71, पण त्यानंतरची 70-59 झालेली आहे, त्यानंतरची 70-46 झाले. तुम्ही जसं जसं खाली 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 याल म्हणजे पुढे जाल तसं तसं त्या व्हॅल्यूज काय होत जात आहेत, कमी 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 होत चाललेले आहेत. म्हणजे साइनच्या व्हॅल्यू 0 to 90 वाढत जातात आणि कॉसच्या व्हॅल्यूज 0 to 90 कमी होत जातात. हा पहिला मोठा फरक आहे, लक्षात ठेवा. मग या फरकामुळे काय होतं ते आपल्याला बघायचं आहे, कारण ते आपल्याला उत्तर काढण्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर ते मी उत्तर काढताना तुम्हाला सांगेन की त्याचा आपल्याला काय फरक पडतो किंवा उत्तर काढताना काय काळजी घ्यायची आहे हे या फरकामुळे येणार आहे. ओके, सो लास्ट लेक्चर सारखेच 2-4 एक्झाम्पल घेऊया. सो कॉस ऑफ से माहित असणारे घेऊया. पहिल्यांदा 60 डिग्रीचं उत्तर माहित असतं आपल्याला. कॉस ऑफ 17 डिग्री, कॉस ऑफ 22 डिग्री आणि से 48 मिनिट. कॉस ऑफ 71 डिग्री 24 मिनिट. ओके, पाचवा कॉस ऑफ 0 डिग्री मुद्दाम घेतली 5 मिनिट. ओके, मुद्दाम घेतली. आणि सहावं बघूया कॉस ऑफ 89 डिग्री टोकाची आणि 1 मिनिट. ओके, चला बघूया हे एक्झाम्पल्स कसे बघायचे. पहिले दोन तर सोपे आहेत किंवा पहिले 4 सोपे आहेत म्हणजे, कारण यांच्यामध्ये आपल्याला सरळ दिसतंय की तर मिनिटच बघायचे नाही, त्यामुळे डायरेक्ट 0 मध्ये बघितलं तुम्हाला उत्तर मिळेल. आणि इथं तुम्हाला डायरेक्ट मिनिटच्या कॉलम मध्ये बघायचं, काही मिनिट डिफरन्सचा काही संबंध येत नाही. तर हे पटापटा 4 दाखवतो मी. कॉस 60 मला माहिती आहे 1/2 येतं, त्यामुळे 0.5 उत्तर येणार आहे त्याचं. सो कॉस 60 चा कॉलम बघूया आपण. कॉस 60. ओके, तर या साईडला डिग्री असतात तुम्हाला माहित आहे, लेफ्ट हँड साईडला. तर ह्या डिग्रीज आहेत. सो लेफ्ट हँड साईडला तुम्हाला 60 बघायचं आहे आणि कॉस 60 इथे दिसते तुम्हाला सरळ सरळ 0.555 आलेला आहे, दिसतंय तुम्हाला 0.500. ते 0 लिहित नाहीत, पण मी लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले की त्या सगळ्या पॉईंटच्या व्हॅल्यू आहेत आणि पॉईंटच्या व्हॅल्यू याचा तुम्हाला 0 पॉईंट लिहावा लागेल आणि 5 आहे आणि पुढची 000 नाही लिहिले तरी चालते, कारण हा नंबर आहे, पुढच्या 0 ला किंमत नसते. इट इज नॉट अ अँटीलॉग. अँटीलॉग मध्ये 4 आपल्याला लिहायचे असतात कंपल्सरी, मी तुम्हाला सांगितलं, पण याच्यात नाही लिहिले तरी चालते. ओके, सो कॉस 17 डिग्री डायरेक्ट बघू शकतो आपण. सो नॅचरल कोसाइनचा टेबल काढायचा आणि 17 कुठं आहे बघा, 17 इथे दिसतंय 17 आणि मिनिट नाहीच आहे, त्यामुळे 17चा तुम्ही डायरेक्ट बघू शकता. 17चा काय आलंय 0.9563
डायरेक्ट लिहा 0.9563 किंवा 0.9563. हे पण तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. 42 डिग्री 48 मिनिट. सो 22 डिग्री 48 मिनिट. बघा 22 डिग्री कुठे आहे आणि 48 मिनिट मध्ये डायरेक्ट बघायचं 22 खाली आहे. ओके, याला 22 आणि याच्यात मी सांगितलेलं आहे तुम्हाला 6च्या पटीत असतात 22, 0, 6, 12, 18, 24 बरोबर. वरती दिसतं, मी आता वरती दिसत नाही म्हणून तुमच्यासाठी मोजून दाखवतो, नाही तर तुम्हाला ते लॉक टेबल पुढे ठेवल्यानंतर वरती डायरेक्ट दिसेल. ओके 30, 36, 42, 48. ओके, काहीतरी चुकलं. 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54. ठीक आहे, आपल्याला किती पाहिजे? 42 का 48? 48. ओके 48 म्हणजे 6, 48 म्हणजे 8वा कॉलम म्हणजे 3 आणि 3 6 8. 8वा कॉलम म्हणजे 92 19. ओके 92 19. बघा जवळच आहे तेवढी मोठी संख्या आहे 92 19. सो 0.92 19 डायरेक्ट होतं. चला 71चा 2 4 म्हणजे आता हे मोठा अँगल आहे त्यामुळे याच्यापेक्षा लहान संख्या येणार. बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या. किती मध्ये बघायचं आहे? 71चा 71 डिग्री 24 मिनिट. 71 डिग्री 24 मिनिट बघूया आपण. 71 डिग्री आणि 24 म्हणजे 6 चोक 24 म्हणजे 4 नंबरचा कॉलम. ओके 3 आणि हा 4 नंबरचा किती? 31 90. ओके 6 12 18 24 31 90. 31 90 31 90 म्हणजे कसं येणार? 0.31 90. बघा ह्याच्यापेक्षा लहान आहे. ओके आता गंमत आहे ही लक्षात ठेवा की आता मीन डिफरन्सचा रोल आलेला आहे, कारण ही 6च्या पटीतल्या संख्या नाही. 0 डिग्री आणि 5 मिनिट. चला काय 0 डिग्री आणि 5 मिनिट. 0 डिग्री तर सुरुवातीलाच असणार आहे आपली. ओके इथं बघा ही 0 डिग्री आहे. आता 5 मिनिट बघायचं आपल्याला. ओके इथं बघितलं तर 6 मिनिट आहे. मग इथं तुमचं काय झालंय 0 डिग्री आणि 0 मिनिट झाला. 5 मिनिट कुठे बघणार? मग इथं बघणार. 5 मिनिट पण कोइन्सिडेंटली 0च आहे आणि त्यामुळं तुम्हाला ह्याच्यात काय ऍड होणार नाही. त्या म्हणजे मला सांगायचं होतं ते राहील, पण ठीक आहे पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघूया. तर 0 आहे पण सांगतो आता एक लक्षात ठेवा की तुम्ही जसं मागच्या वेळी मीन डिफरन्स ऍड करत होता बरोबर नाही, पुढची संख्या ती काय करत होता? ऍड करत होता. परंतु आता असं झालेलं आहे की तुम्ही जसं जसं पुढे जाल तसा तसा ही संख्या काय होत जाते? कमी होत जाते. कमी होत जाते याचा अर्थ मीन डिफरन्सची जर संख्या तुम्ही त्याच्यात जर मिळवली तर ती संख्या वाढेल. आपल्याला वाढवायची नाही, आपल्याला काय करायचे? कमी करायचे. याचा अर्थ तुम्हाला कॉस बघताना मीन डिफरन्स मायनस करायचा आहे. इथे लिहिलंय बघा सबस्ट्रॅक्ट मीन डिफरन्स. मीन डिफरन्स मायनस करायचा आहे. आता इथं तुमचा कोइन्सिडेंटली मीन डिफरन्स 0 आला त्यामुळे 1 मधून हा 0 वजा केला तर तुम्हाला काही फरक पडणार नाही, परंतु बाकीच्या अँगल्सच्या वेळी लक्षात ठेवा की 0 तुम्हाला काय करायचं आहे? वजा करायचं किंवा मीन डिफरन्स हा तुम्हाला वजा करायचा आहे. सो उत्तर तुमचं इथे 1 किंवा मी मुद्दाम म्हणेन 1 वजा 0. 1 वजा 0 म्हणजे 1 उत्तर येते. 1.0 हे 0 0 पुढचे नाही लिहिले तरी चालते, लक्षात ठेवा. ओके आता हे बघूया जरा, हे तरी उत्तर यावं. 89 डिग्री 1 मिनिट. 89 डिग्री 1 मिनिट. 89 डिग्री कुठे आहे? येत आहे 89 डिग्री. ओके 89 डिग्री. आता 1 मिनिट म्हणजे इथं हा तुमचा 0 मिनिट असतो बरोबर आहे. हा 0 मिनिट आहे आणि 1 मिनिट कुठे येणार आहे? इथला घेणार तुम्ही. हा पहिला तुमचा 1 मिनिट किती आहे? 3 आहे. इथे किती आहे? 0 मध्ये 0 1 75 0 175 आणि हा किती आहे? 3. म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मीन डिफरन्स तुम्हाला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे आणि त्यामुळे तुम्ही काय करणार? 0 175. ओके
पण हे कसं असतंय 0 पॉईंट असतंय 6 दिसतोय 0 आहे 0,175 आणि हे 3 काय करणार तुम्ही आता वजा करणार ऍड करायचं नाही 5 मधून 3 गेले 2 6 1 0.0 ओके उत्तर तुमचं काय झालं 0.0172 75 मधून 3 आपण काय केले वजा केली ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कॉस्ट बघायचा आहे काळजी काय घ्यायची बघताना एकच काळजी घ्यायची मीन डिफरन्स मायनस करायचा साइन मध्ये मीन डिफरन्स ऍड करतो कॉस्ट मध्ये मीन डिफरन्स मायनस करायचा आहे पहिल्या 4 गणितांसाठी साइन आणि कॉस्टची मेथड सेमच येईल कारण त्यात मीन डिफरन्स काही घेणं देणंच नाही परंतु पुढच्या 2 गणितासाठी किंवा ज्या वेळी तुमचा मिनिटचा जो काय पार्ट आहे तो 6च्या पटीत नसेल त्यावेळी मात्र तुम्हाला काय करावं लागेल तर मीन डिफरन्स मायनस करावा लागेल साइन मध्ये ऍड करायचं आहे कॉस्ट मध्ये मायनस करायचं आहे ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ जर मी एखादं गणित असं दिलं तुम्हाला की 32 डिग्री आणि से 34 मिनिट ओके किंवा 41 डिग्री आणि 12 मिनिट 12 हे देत आहे 14 मिनिट तर काय करायला लागेल तुम्हाला हा 32 डिग्रीचा बघायचा आहे 32 डिग्री बघायचा आहे किती मध्ये बघायचा आहे इथं 34 आहे म्हणजे 30 मिनिट मध्ये बघायचा आहे जी काही संख्या आहे परत मीन डिफरन्स मध्ये किती मध्ये बघायचा 4 मध्ये बघायचा आणि या दोघांची काय करायची आहे वजाबाकी करायची हे जे ही दोन संख्या आहेत वजाबाकी करायची बेरीज करायची नाही कॉस्ट बघताना इथं सुद्धा 40 डिग्री बघणार हे किती मध्ये बघणार 12 मिनिट मध्ये बघणार राहिलेले किती मध्ये बघणार 2 मिनिट मध्ये बघणार आणि ह्या दोघांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे लक्षात ठेवा इथं जी काही संख्या येतील त्यांच्या वजाबाकी करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा झाला कॉस्ट